भेट घेतलेली आहे राष्ट्रवादीच्या, नेमकी कोणाशी तुम्ही भेटलात, काय तुमची चर्चा झाली, काय सांगताल? मी इथं संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना भेटण्यासाठी आलो होतो. गेल्या 2 महिन्यापासून जो माझ्या प्रभागातला इश्यू चालू आहे मैदानाचा, आणि त्या संदर्भात मी वारंवार कमिशनरांना भेटलो, सिटी इंजिनियरांना भेटलो, परंतु प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर असं काहीतरी गुदमरल्यासारखं जाणवत आहे. कोणतरी त्यांच्यावरती प्रेशर टाकते ते मैदानाचं आरक्षण उठवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचंच पत्र आहे. अजितदादा पवारांना सुद्धा 2 वेळा या संदर्भामध्ये विचारणा झाली, तर दादांनी सुद्धा या संदर्भामध्ये विषय टाळला आहे. त्यामुळे मला वाटतं मी हे पत्र गेल्या 2 महिन्यापासून तयार करून ठेवलं होतं. ते मला सुप्रियाताईने देण्यात काल रश्मीताईंचा फोन आला, म्हणून मी आता ते पत्र देण्यासाठी सुप्रियाताईने आलो. मला माहीत होतं इकडे मोठे साहेब पण आहे, तर मोठे साहेबांनी माझ्याकडे पत्र घेतलं. मला पाणीच प्यायला लागलं. तात्या, तुम्ही आजवर अनेक सार्वजनिक कार्यक्रमात असताना अजितदादांनी देखील तुम्हाला ऑफर दिली होती की तात्या तो आमच्याकडे ये, आणि आज तुम्ही मोठ्या साहेबांना भेटलेला आहात, आणि सुप्रियाताईंनी एकदम तुम्हाला त्यांच्या जवळ देखील बसवलं देखील, तुमच्याशी 2 मिनिटं त्यांनी संवाद देखील साधला. नेमकं कशा प्रकारे तुमचा हा डायलॉग झाला, काय सांगताल? मला या कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रभागातलं हे आरक्षण आहे, 9 एकर जागेचं आरक्षण आहे, आणि मला वाटतं की मला माझ्या प्रभागातील नागरिकांचा विचार करणं फार गरजेचं आहे. हा विषय मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची सुद्धा कानावरती घातला आहे पुण्याच्या भेटीमध्ये, आणि त्यामुळं मी ह्या विषयामध्ये बोलतो. सुप्रियाताईंच्या प्रभागातला हा विषय असल्यामुळं मी सुप्रियाताईंनाच पत्र देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते मैदानी येतं, आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने आता प्रेशर चालू आहे महानगरपालिकेमध्ये, त्यामुळं मला ताईंच्या कानावरती हा विषय घालणं गरजेचं होता. कारण माझ्या प्रभागामध्ये एकदा एक पोलचे स्टील वाकलं होतं, आणि त्या स्टील वाकलेले फोटो मी सुप्रियाताई सुळेंना व्हॉट्सअपवरती पाठवले होते. तर मला वाटतं की दुसऱ्या दिवशी सुप्रियाताईंनी त्या जागेवरती भेट दिली होती. मग त्या एका पोलसाठीचा ताई एवढ्या ॲग्रेसिव्ह होऊ शकतात, तर 9 एकर जागेसाठी काय नाही होतं. साहेब तुम्हाला नेमकं काय म्हणले? साहेबांनी मला या संदर्भात माझं एक पत्र ठेवून घेतलं, आणि त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मैदान मी जाऊन देणार नाही. अजून एक, तुमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची साहेबांनी जबाबदारी दिली होती, आणि आत्ताचे जे वातावरण बघितलं, पवार कुटुंबामध्ये जी काय फूट पडलेली आहे, त्या अनुषंगाने जे आता की काय राजकीय वातावरण सुरू आहे, तर तुम्ही कोणाच्या बाजूने असणार? साहेबांच्या? मी मनसेच्या बाजूने असणार. मनसेच्या बाजूने असणार. मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्या बाजूने असणार. एकंदरीत तुम्ही कोणत्या मतदारसंघात इच्छुक आहे, पुणे की बारामती? पुणे. पण पुणे इच्छुक आहे. अमित साहेब जो पुण्यामध्ये इच्छुक झाले ते मी त्यांच्या पाठीशी. आणखी एक, हे साहेबांच्या भेटीनंतर तुम्हाला काय वाटतंय की पक्षविरहित तुम्ही सर्व मतभेद असतील किंवा ते सोडून तुम्ही भेटायला आलात, राजकीय तुम्ही काय तरुण वर्गाला सल्ला देता? राजकारणामध्ये कोण कोणाचा दुश्मन नसतो. आता माझं असं काही ह्या लेवलला नाही, वरच्या लेवलला सर्व लोक एकमेकांच्या सोबत असतात ना. तर मी जर माझ्या प्रभागातनं आरक्षण वाचवण्यासाठी उद्या मला जर ती संधी मिळत नाही आहे मला की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाण्याची, त्यांच्याकडे सुद्धा जाण्याची मला संधी मिळायला, मला रश्मीताईंनी लिटरली फोन केला आहे काल रात्री की उद्या आम्ही निसर्गाला आहोत, तुम्ही उद्या तुमचं जे निवेदन होतं ते उद्या निसर्गाला ताईंना लिहू शकता. पण माझं भाग्य इकडं पवार साहेबच भेटले आज डायरेक्टली. काय म्हणतो, प्रत्यक्षात सीधा माल मुरगन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.